श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता आपण याच्या आधीपर्यंत पहिले 4 अध्याय पाहिले होते आणि आज आपण 5वा अध्याय पाहणार आहोत। तर 5व्या अध्यायाचं जे काही फळ सांगितलंय ते प्रथमतः मी तुम्हाला इथे सांगतो। 5वा अध्याय कोणता आहे तर शंकर भटांचे तिरुपतीला पोहोचणे, कणिकापात, तिरुमलदासाची भेट, एवढं सगळं ह्या 5व्या अध्यायात। अर्धवट राहिलेल्या नवसाच्या दोषापासून मुक्ती तसेच निवारण। आता इथे 5व्या अध्यायाचं जे फळ दिलं का की अर्धवट राहिलेल्या नवसाच्या दोषातून मुक्ती तसेच विघ्न निवारण। आपलं जे विघ्न निवारण असतं, काही विघ्न असतील आपल्या आयुष्यात, त्या विघ्नांचं निवारण या अध्यायाच्या पठणाने होते। तसंच अर्धवट राहिलेल्या नवसाच्या दोषातून आपली मुक्ती होते। तर आता हा 5वा अध्याय काय आहे तर शंकर भटाचे तिरुपतीला पोचणे, कणिकापातात तिरुमलदासाची भेट। आता बघूया श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भटांच्या शनिपीडा निवारण कसं झालं ते पाहूया। मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो। माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या मनशांतीचा तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या अंगणात ध्यानस्थ झालो। ध्यानात श्री व्यंकटेश्वरांच्या व्यंकटेश्वरांना स्त्रीमूर्ती रूपात पाहिली। बाल त्रिपुरा सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणात परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली। ध्यानात नंतर अजून काही काळ ती मूर्ती 16 वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर तरुण यतीच्या रूपात प्रकट झाली। त्या बालयतीची दृष्टी अमृतमय होती। त्या नेत्रद्वयातून हजारो मातांच्या अनुरागाची जणू वर्षाच होत होती। एवढ्यात त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोचला। तो कुरूप माणूस त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद शिवल्लभ प्रभू, आपण साऱ्या विश्वाचे नियंते आहात। तुमचा भक्त असलेल्या शंकरभटाला आजपासून 7:30 आरंभ होत आहे। या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणेन। प्रभूंच्या आज्ञेसाठी इथे उभा आहे। करुणासागर प्रभू म्हणाले, हे अरे शनेश्वरा, तू प्रारब्धाचे कारण आहेस व जीवांना कर्मफलिताचे अनुभव करून त्यांना कर्मबंधापासून मुक्त करतो। तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर। आश्रित जनाचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे। म्हणून शंकर भटाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ। श्रीपाद स्वामींचे आणि शनेश्वरांचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले। परंतु नंतर भगवन मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले। माझा कष्टकाळ पुढे ठाकला आहे आणि श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल हे मला कळले। मी तिरुमालाहून तिरुपतीला आलो। आता आपल्याला जर आठवत असेल तर आपण मागच्या अध्यायाचा जो शेवटचा भाग पाहिला होता, पळणीस्वामींचा जो भाग होता, त्या भागामध्ये शेवटी पळणीस्वामींनी ध्यानातून बाहेर आल्यावर माधवाला आणि शंकराला काय आज्ञा केली होती तर माधवाला सांगितलं होतं की बाबा तू विचित्रपुरात जा, आणि शंकराला काय आज्ञा केली तर हे शंकर भटांना काय आज्ञा केली तर त्यांना तिरुपतीला जायला सांगितलं होतं। आणि त्या आज्ञेप्रमाणे हे शंकर भट जे आहेत ते आता तिरुपतीला जायला निघालेले होते। अशा प्रकारे आज्ञा झाल्यावर जेव्हा शंकर भट तिरुपतीला जायला निघालेले असताना त्यांच्यासोबत काय घडलं ते इथे या अध्यायामध्ये आलेलं आहे, किंवा शंकर भट तिरुपतीला आल्यावर काय झालं ते सगळं इथे सांगण्यात आलेलं आहे। तर आपण आता हा अध्याय ऐकणार आहोत। शंकर भट तिरुपतीला आलेले आहेत। तर तिरुपतीला आलेल्या तिरुपती महाक्षेत्रास जेव्हा आले तेव्हा त्यांच्या मनात अगदी शांतीचा अनुभव आला। तिरुपती क्षेत्रात पुष्करणीचे स्नान करून व्यंकटेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले व मंदिराच्या अंगणातच ते ध्यानस्थ बसले। ध्यानात बसलेले असताना त्यांना व्यंकटेश्वरांनी आधी स्त्री मूर्तीच्या रूपात दर्शन दिले। आज पहिलं दर्शन कसं दिलेलं आहे तर स्त्री मूर्तीच्या रूपात त्यांना ते दर्शन दिलेलं आहे। नंतर ती
ती बाल त्रिपुरा सुंदरीच्या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या वेळाने परमेश्वराच्या रूपात बदलली, त्यानंतर ती महाविष्णूच्या रूपात परिवर्तित झाली आणि नंतर एका तरुण यतीच्या म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात प्रकट झाली. आता त्या बालयतीची दृष्टी कशी होती तर ती अतिशय अमृतमय होती, करुणेने भरलेली अशी दृष्टी होती असं शंकर भट सांगत आहेत. म्हणजे जसं की त्यांच्या जसं मातेच्या हृदयातून जसं हे वात्सल्यामृत बाहेर पडत असतं तसं त्यांच्या हृदयातून हृदयातून वात्सल्यामृत बाहेर पडत होतं असं शंकर भटांनी इथे वर्णन केलेलं आहे. आणि नंतर काय झालं तर त्या बालयतीच्या समोर एक काळी कुट्ट अशी व्यक्ती येऊन उभी राहते. कुरूप काळ्या रंगाचा माणूस तेथे येऊन बसतो आणि तो कुरूप माणूस त्या बालयतीस म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांना काय म्हणतो, हे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, तुम्ही साऱ्या विश्वाचे नियंते म्हणजे सर्व विश्वाचा तुम्हीच चालवत असता आणि आता तुमच्या परमभक्त असलेल्या अशा शंकर भटाला 7.5चा प्रारंभ होणार आहे आणि त्या 7.5मध्ये त्याला अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागणार आहेत. तर मी तुमच्याकडून आज्ञा मागायला आलेलो आहे की त्यासाठी आज्ञा घ्यायला मी उभा आहे. त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू काय म्हणतात तर हे शनेश्वरा, तू प्रारब्धाचे ते कारण आहेस. म्हणजे जे काही प्रारब्ध आहे, आपलं प्रारब्ध म्हणजे काय, पूर्वकर्म जे काही प्रारब्ध आहे ते भोगण्याचं कारण करण्याचं शनेश्वर आहे. आणि जीवाला कर्मफलिताचा अनुभव देऊन जसं काही जीवाचं कर्मफलित आहे ते कर्मफलिताचा अनुभव देण्याचं काम कोण करत असतं, शनी महाराज करत असतात. तर शनी महाराजांचं काम काय, तुमच्या 7.5च्या काळात तुम्ही तुमचे जसे काही कर्म आहेत त्या कर्माप्रमाणे त्या कर्माचं तुमच्या वाईट कर्माचं सगळं जे काही फल असतं ते सगळं फल तुम्हाला 7.5च्या काळात मिळत असतं. त्यावेळेला तुम्हाला त्रास भोगावा लागत असतो, जे काही कष्ट असतात तुमच्या आयुष्यात ते भोगावे लागत असतात. तर काही वेळेला आपण म्हणतो ना की अरे काही माणसं इतकी वाईट वागतायत तरी पण त्यांच्यावर नेहमी चांगलं का होतं, त्यांचं जे कर्म आहे त्याची नोंदणी होतच असते आणि त्या सगळ्या वाईट कर्मांचं जेव्हा फळ देण्याची वेळ येते ती वेळ कधी येते तर या 7.5च्या काळात. या 7.5च्या काळात जर माणसाने ज्याची जेवढी वाईट कर्म तेवढा त्याला जास्त त्रास असतो. पण हा त्रास कोण दूर करू शकतो तर गुरु. तर आपले गुरु म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ जे आहेत त्यांना काय सांगितलंय, तू तुझं काम कर शनिदेवा, तू तुझं काम कर, माझ्या भक्ताला आश्रित जनांचे रक्षण करण्याची माझी तू धर्माला आश्रित जनांचे रक्षण करण्याची माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भटाला तुझ्यापासून या कष्टकाळात सहाय्य करून मी त्याची कशी सुटका करून देतो ते बघ. म्हणजे शंकर भटांना सहाय्य करून या कष्टकाळातून त्यांची सुटका कशी करून द्यायची ते तू बघ, आता मी कशी करून देईल ते बघ, असं कोणी कोणाला सांगितलेलं आहे तर श्रीपाद श्रीवल्लभांनी ह्यांना सांगितलेलं, कोणाला आपल्या शनिदेवांना सांगितलेलं. म्हणजे बघा 7.5चा काळ वाईटच असतो असं काही नाही. 7.5मध्ये सुद्धा आपण जी वाईट कर्म केलेली असतात त्या वाईट कर्माचं फळ आपल्याला शनिदेव देत असतात. म्हणजे शनीची 7.5 आली म्हणजे काही वाईटच होणार का, नेहमी नाही. अशाही काळात तुम्ही तुमचा जर 7.5चा काळ चालू असेल तर तुम्ही गुरूंच्या शरण जा, नेहमी गुरूंची भक्ती करा आणि तुमचं वागणं चांगलं ठेवा. कारण का तुमच्या हातून जर वाईट कर्म झालंच नाही तर तुम्हाला कोणत्या वाईट कर्माचं फळ मिळणार. कारण का तुमचं प्रारब्ध जे असतं ते तुमच्या कर्मानुसार लिहिलेलं असतं. तुम्ही ज्या जन्मात जे काही कर्म करत असाल, जे काही करत असाल त्यानुसार तुम्हाला फळ मिळत असतं. आणि असं सगळा वार्तालाप झाल्यावर ते शनिदेव आणि श्रीपाद श्रीवल्लभ दोन्हीही शंकर भटांच्या ध्यानातून निघून गेली. पण ते निघून गेल्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना काही पुढे ध्यान लागेच ना. मग अशी अवस्था झाली की आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला यापुढे 7.5 सुरू होणार आणि याच्या पुढे आपल्याला वाईट काळ सुरू होणार आहे. पण आपल्या या वाईट काळातून आपलं रक्षण करण्याचं काम हे कोण करणार आहे तर श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू करणार आहेत. त्यामुळे ते तिरुमालाहून तिरुपतीला आले. पुढे काय झालं, तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे मी चाललो होतो. मन चंचल होते
एक न्हावी मला बळजबरीने थांबून गरजला. तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस. तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वला झाली आहे. ती वयात आली आहे. त्यामुळे तिचा स्वीकार कर. मुलाबाळांसहित सुखी राहा. नंतर मी स्पष्ट केले, अहो, मी शंकर भट नावाचा कन्नड देशाचा राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत आहे. मी दत्तभक्त आहे. मी श्री दत्तप्रभू श्रीपाद शिवल्लभ या नामरूपाने मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद शिवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून मी करंगुडीला प्रयाण आरंभिले आहे. परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. तुम्ही म्हणता तो सुबैया न्हावी नाही. परंतु त्याने पुढे माझ्या शब्दाकडे लक्षच दिले नाही. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. सर्वजण मला दोष देत होते. मला सुबैयाच्या घरी नेण्यात आले. सुबैयाचे वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत होते. नैतिकतेचे धडे शिकवू लागले. मी त्यांना सोडून जाऊ नये आणि रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महा अपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबैया दाढी व मिशांमुळे ओंगळ झाला आहे. त्याचे शौर्यकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुबैया नाही हे अनेकदा तक्रार करूनही त्यांनी ऐकले नाही. बळजबरीने त्यांनी माझे शौर्यकर्म केले. मला गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकले. माझ्या साठी त्यांच्या माहितीतल्या एका मांत्रिकाला बोलवण्यात आले आणि त्याने विचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याचे भयंकर कटाक्ष माझ्या हृदयाला बोचले आणि तीव्र वेदना झाल्या. माझ्या हातात, पायात व डोक्यावर धारदार सुरीने वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला त्रास सहन होत नव्हता. घर सोडल्यावर सुबैयाला ब्राह्मणभूताने पछाडले. त्या कारणाने हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीला असलेला ब्राह्मण समाज सुद्धा गप्प राहिला. त्या नगरात आलेला वाटसरू सुबैयाच आहे. त्याला एका ब्राह्म राक्षसाने बांधले आहे. स्वामींची कृपा. कथा रेकॉर्ड करतात मध्येच अक्कलकोटला कोणीतरी गेलो होतं. त्यांचा व्हिडिओ कॉल तिच्या मोबाईलवर आला आणि वटवृक्ष मंदिराचे बाहेरून का होईना दर्शन झाले. त्यामुळे मध्ये थोडासा खंड पडला. तर सुबैयाला एका ब्रह्मराक्षसाने बांधले आहेत असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले. मी कन्नड स्मार्त ब्राह्मण आहे. भारद्वाज गोत्रात आहे. नमक चमक मला येते. मी दररोज संध्यावंदन पण करतो असे मी त्यांना सांगितले. त्या ब्राह्मणांचा माझ्यावर विश्वास नव्हता. ब्राह्मणाचा माझ्यावर विश्वास नव्हता. सुबैयास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असा श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. आता बघा, शंकर भट हे आता तिरुमालाहून तिरुपतीकडे यायला निघालेले आहेत आणि त्यांची 7:30 आता सुरू झालेली आहे. आणि काय होतं तर तिरुपतीच्या वाटेवर आता कसं असतं की त्यांना आता कळलेलं आहे की आता आपला 7:30 सुरू होणार आहे. आणि आपल्याला जेव्हा कळतं की आपला वाईट काळ सुरू होणार तेव्हा आपलं मन स्थिर राहत नाही. मग आपण काय करतो त्याच्याप्रमाणे शंकरपटांचं मनसुद्धा आता सैरभय झालं आहे आणि ते मनाला वाटेल तसे तिरुपतीच्या वाटेवर चालत होते आणि चंचल असे झाले होते. आणि एक न्हावी त्याने मध्ये आला आणि त्याने त्यांना थांबवलं आणि तो
जोरात गरजला की अरे तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहे ना, तुझे आईबाप तुझी काळजी घेत आहेत असं त्यांनी त्यांना सांगितलं. तुझी भार्या रजस्वला झाली आहे. म्हणजे अर्थ काय, तर आता 20 वर्षापूर्वी जो सुबैया श्रेष्ठी घरातून निघून गेला होता, त्यावेळेला त्याचं लग्न झालं तर त्याचे आईवडील त्याची वाट पाहतात. त्याची भार्या म्हणजे पत्नी ही आता योग्य वयात आलेली आहे, म्हणजे संसार करण्याच्या वयात आलेली आहे. त्यामुळे आता तो न्हावी त्याला सांगतो की तू घरी ये, तिचा स्वीकार कर, मुलाबाळांसहित तू सुखी राहा, संसार कर, असं त्याला तो सांगतो. त्यावर शंकर भट काय म्हणतो की मी सुबैया नाही, मी शंकर भट नावाचा एक कन्नड ब्राह्मण वाटसरू आहे आणि मी अशी पुण्यक्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्रांची अशी यात्रा करीत मी आता संचार करत होतो. आणि तेव्हा मला श्री दत्त, मी एक दत्त भक्त आहे आणि दत्तप्रभू हे आता श्रीपाद शिल्लभ म्हणून त्यांनी करंगुडीला म्हणजे कुरवपुरामध्ये जे आहे तसं मला कळलेलं आहे, म्हणून त्यांच्या दर्शनासाठी मी जात आहे. पवित्र गायत्री मातेची मी शपथ घेतो की मी ब्रह्मचारी आहे, माझा विवाह झालेला नाही, मी सुबैया नाही, असं ते त्यांना सांगत असतं. पण शंकर भटांच्या शब्दाकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांना तिथे खूप सारे लोक जमा होतात आणि त्या शंकर भटांना दोष देत राहतात की आणि मग त्या सुबैयाला म्हणजे शंकर भटांना ते घरी घेऊन जातात. घरी गेल्यानंतर सुबैयाचे वडील त्याला त्यांचा मुलगा समजतात आणि मग त्याला एक सांगत लागतात की बाबा तू आता आम्हाला सोडून जाऊ नको, आमच्या जवळच राहा, तुझी पत्नी रजस्वला आहे, म्हणजे आता स्त्री योग्य वयात आलेली आहे, तिच्यावर संसार तुला केला पाहिजे, तुझं पती धर्माचं पालन करून संसार धर्म हा तुला पाळला पाहिजे, असं सगळं हे त्याला सांगत असतात. आणि मग एक जण म्हणतो की सुबैयाचं शौर्य कर्म करा, म्हणजे त्याची दाढी वगैरे जी आहे ती काढून टाका, सगळं हे करा असं ठरवलं. मग त्याच्याप्रमाणे त्याची दाढी वगैरे सगळं करून त्याचा गुळगुळीत गुंडू केला जातो. नंतर त्या गळ्यातलं जे यज्ञोपवीत म्हणजे आपण ज्याला जानवं म्हणतो ते सुद्धा त्याचं काढलं जातं. अशा प्रकारे त्या काढून टाकलं जातं आणि त्याच्यासाठी एका मांत्रिकाला बोलवला जातो. मग तो मांत्रिक अतिशय विचित्र प्रकारचा दिसणारा असा मांत्रिक जेव्हा त्याच्याकडे नजरेने पाहतो तेव्हा त्याला त्रास होऊ लागतो. आणि तो मांत्रिक काय करतो, तर सुरीनी त्याच्या शरीरावर भरपूर असे वार करतो आणि त्या वार केलेल्या जागी तो लिंबाचा रस असा होतो, त्याच्यामुळे त्यांना भरपूर असा त्रास होतो. आणि सगळ्यांचा समज कसा होतो की घर सोडल्यानंतर सुबैयाला एका ब्राह्मण भूताने पछाडलेले आहे, त्यामुळे तो जानवे घालून मंत्र बरळतोय असं सगळ्यांचा समज होतो. तिरुपतीला असलेले ब्राह्मणसुद्धा त्यावेळेला गप्प बसलेले असतात. तेव्हा सुबैयानं जेव्हा शंकर भटांना एका ब्राह्मणाकडे श्रेष्ठ अशा ब्राह्मणाकडे नेलं जातं तेव्हाही तो शंकर भट त्यांना सांगतात की मी कन्नड भाषीय स्मार्त ब्राह्मण आहे, माझा भारद्वाज गोत्रात जन्म झालेला आहे आणि मला नमक चमक सगळं येतं आणि मी स्नानसंध्यासुद्धा नियमितपणे करतो. तेव्हा ते ब्राह्मणांचा पण त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा पण त्याच्यावर विश्वास बसत नाहीत आणि ते काय निर्णय देतात, तर ते असा निर्णय देतात की की या सुबैयाला कन्नड ब्राह्मणाच्या भूताने पछाडलेलं आहे आणि त्याची योग्य चिकित्सा करून त्याला पूर्ववत करावे असा तो ब्राह्मण निर्णय देतो. आता त्या घावाने झालेल्या त्रासामुळे मी बेशुद्ध झालो. माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला होता असे समजले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला, माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने माझे नशीब कोलांट्या उड्या मारत आहे आणि मी 7.5 वर्ष माझ्या अत्यंत कष्टकाळ आहे आणि श्रीपाद शिवल्लभ माझे रक्षण करतील असे मला सुचले. तेवढ्यात तापातसुद्धा मी मनात श्रीपाद शिवल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्यामुळे माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. मांत्रिक मात्र कोंबड्या बकऱ्यांचे बळी देत होता, चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला जात होता. सुबैयाला ब्राह्मण भूताने बांधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकांनी सांगितले. मला बळजबरीने मांसभक्षणसुद्धा ग्रहण करावयास लावतील याची मला चिंता वाटत होती, पण श्रीपादांच्या अनुग्रहाने मला शाकाहार दिला गेला, त्याचे मला बरे वाटले. मी 3 दिवस
तीव्र नरक यातना भोगल्या. त्या स्थितीत सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून वेदना नष्ट झाल्या. हे लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करत होते. भूतवैद्य अधूनमधून माझ्या शरीरावर चापकाचे फटके मारत होता. श्रीपाद वल्लभ शरणम शरणम या दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्तांनी अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला अशी नरकबाधा कशी होते त्याचा मला आश्चर्य वाटले. तेवढ्यातच एक चमत्कार घडला. माझ्या शरीरावर चापकाचे फटके मारूनही मला किंचितही त्रास झाला नाही. या उलट मांत्रिकच त्रासाने गडाबडा लोळू लागला. तो मला मारत होता आणि पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रींचीच दिव्य लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याने जेवत होतो, परंतु ते अतिशय रुचकर होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र आवडीने कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषाप्रमाणे भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून दुसऱ्याच दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या दिवशी त्याच्या घरात एक अग्नी प्रज्वलित करण्यात आला नव्हता. तरीसुद्धा सगळ्यांच्या देखत अग्नी प्रकट झाला आणि क्षणात ते भस्मसात झाले. 6व्या दिवशी तो निस्तेज चेहऱ्याने सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला, सुबैयाला लागलेले ब्राह्मणभूत मांत्रिक आहे. उपचार सुरू केल्याने त्याने त्याच्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले. तसेच वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तीसुद्धा प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी मोठी धनराशी लागेल. मंत्रतंत्राचा काहीच उपयोग नव्हता आणि मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधिविधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकारण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार. त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणाचा असू शकतो त्याची मला खंत वाटली. माझे काळीज करवतीने कापत असल्याचा अनुभव येत होताच. मी सुबैयाच्या वडिलांना सांगितले, माझे मायबाप तुमचा सर्व स्थावर जंगम संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाला माझ्या मायाजाळात पडू नका. मी तुम्हाला माझ्या आईवडिलांप्रमाणेच मानतो. तेवढ्यात मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुबैयाचे आईवडील आनंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री माते समान असते म्हणून नैतिक अधपतनापासून माझी रक्षा करावी अशी मी श्रीपादांना मनोप्रार्थना केली. येणाऱ्या संकटापासून माझे रक्षण करावे असे प्रार्थना श्रीपादांना करीत होतो. आता बघा, इथे जेव्हा शंकर भटांना जेव्हा खूप त्रास झाला आणि त्याच्यामुळे ते बेशुद्ध झाले आणि नंतर मग काय झालं, ते त्यांचं रुदन हे केवळ अरण्य रुदनासारखं झालं. तर अरण्य रुदन हा शब्द इथे आलेला आहे. बऱ्याच जणांना या शब्दाचा अर्थ, आता तुम्ही अरण्य म्हणजे काय, वन जंगल प्रदेश जो असतो तो कसा असतो, निर्मनुष्य असतो. तिथे तुम्हाला काही त्रास झाला किंवा तुम्ही किती मोठ्याने जरी रडलात तरी तुमचं रडणं तिथे ऐकण्यासाठी कोणीही नसतं, माणसं तिथे नसतात. त्या अशा प्रकारच्या एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी जे रुदन होतं त्याला अरण्य रुदन असं म्हणजे. जेव्हा त्यावेळेला जे काही शंकर भट सांगत होते त्यांचं जे रडणं होतं, त्रास होत होता, त्या त्रासातनं ते जे रडत होते ते अरण्य रुदन. कारण समोर असलेली जी माणसं होती त्यांना त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. आणि त्याच वेळेला त्यांना असं जाणवलं की त्यांच्यासमोर एक काळं तेज असलेला विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे. तो फक्त त्यांच्याकडे पाहत होता आणि तो नंतर त्यांच्यामध्ये सामावून गेला. म्हणजे त्यांचं जे काही पापकर्म होतं, जे काही त्यांची कलेची दशा होती, जी शनीची दशा होती, ती त्यांच्यामध्ये तदाकार झाली आणि त्यांना पुढे 7.5 त्रास भोगावा लागणार आहे. 7.5 वर्ष त्यांना हा त्रास होणार आहे आणि श्रीपाद त्यांचं रक्षण करणं एवढंच त्यांना सुचलं. आणि त्या तापातसुद्धा ते श्रीपाद श्रीवल्लभांचे म्हणजे तापातसुद्धा ते श्रीपाद श्रीवल्लभांचं सतत नामस्मरण करत होते. आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणामुळे त्यांचा त्रास हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली. आता काय झालेलं की तो मांत्रिक जो होता तो मात्र कोंबड्या आणि बकऱ्यांचे बळी देत होता. चित्रविचित्र त्यावेळेला तो पूजा करत होता, सगळं करत होता. पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे काय होतं की
शंकर भट्ट मुळात ब्राह्मण होते. त्यामुळे त्यांची अशी संकल्पना झाली की शंकर भटांना कोणत्या तरी ब्राह्मण भूताने झपाटलेलं आहे, त्यामुळे त्यांना शाकाहारच दिला जाईल. आणि श्रीपाद श्रीवल्लभ जरी 7.5चा काळ जरी चालू होता तरी त्यांना अभक्ष्य असं काही भक्षण करावे लागले नाही. म्हणजे जे त्यांना चालणारं नव्हतं असं कोणताही प्रकारचा आहार त्यावेळेला शंकर भटांना दिला गेला नाही. तो आहार फक्त तो मांत्रिक करत होता आणि शंकर भट मात्र त्यांना शाकाहार दिला जात होता. आणि हे सगळं श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळेच घडतं आहे असं शंकर भटांना पटलं आणि त्यांच्या मनाला बरं झालं वाटलं. 3 दिवस त्यांना खूप नरक यात्रा भोगल्या. त्या स्थितीतही त्यांचं श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण सतत चालू होतं आणि 4थ्या दिवशी त्यांच्या वेदना हळूहळू नष्ट झाल्या. आणि हे सगळे ते सगळे लोक त्याच्यावर काहीतरी विचित्र असे प्रयोग करत होते. भूतवैद्य अधूनमधून त्याच्यावर चापकाचे फटके मारत होते आणि त्यांच्या तोंडून नेहमी श्रीपाद राजम शरणम असं, श्रीपाद वल्लभ शरणम असं ते हाका मारत होते. आणि ते म्हणत होते की दत्तभक्ती करणाऱ्या अशा अनन्य भक्ती करणाऱ्याच्या वाट्याला का बरं असा त्रास आहे असा ते विचार करत होते. आणि त्याच वेळेला एक चमत्कार घडला की त्यांच्या शरीरावर जरी चापकाचे फटके पडत होते तरी त्या चापकाच्या फटक्यांचा त्यांना त्रास न होता त्या मांत्रिकाला त्रास होऊ लागला. तो मांत्रिक गडाबडा लोळू लागला. तो जरी त्या शंकर भटांना मारत असला तरी त्या माराचा त्रास त्यालाच होत होता. आणि असे का घडते हे त्याला कळत नव्हते. आणि हे सगळं विचित्र घटना घडल्यानंतर मग तो मांत्रिक हळूहळू शांत झाला. श्रीपाद शंकर भटांना मात्र पथ्याचं जेवण दिलं जायचं. तो मांत्रिक स्वतः पोटभर खाऊनही त्याची प्रकृती हळूहळू ढासाळू लागली होती. आणि मग असं सगळं होत असताना तो क्षीण होऊ लागला. आणि मग त्यांनी काहीतरी चुकीचं बोललो मी, शंकर भटांना शाकाहारी जेवण दिलं जात होतं. तर हळूहळू त्याची प्रकृती क्षीण होत गेली. आणि मग त्यांना त्रास देणं सोडून दिलं आणि फक्त मंत्रपूजा वगैरे करून तो वेळ घालवत होता. तर काय असतं मांत्रिक आहे म्हणजे त्याला ती मंत्रपूजा करून काहीतरी आपण इलाज करतोय, उपचार करतो हे दाखवावं तर लागत होतं. म्हणून त्यांना शारीरिक त्रास देणं बंद केलं. कारण तो जेवढा शारीरिक त्रास शंकर भटांना देत होता तेवढा तोच शारीरिक त्रास त्याला व्हायचा आणि शंकर भटांना त्या गोष्टीचा त्रास होत नव्हता. त्यामुळे नंतर मांत्रिकाच्या ते लक्षात आलं आणि ते सगळं बंद केलं. आता आणखीन एक घडलेली काय घटना होती की त्या मांत्रिकाने जेव्हा शंकर भटांचा इलाज करायला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याचं घर हे जळून भस्मसात झालं होतं. आणि घटना अशी होती की त्याच्या घरात त्या दिवशी कोणताही अग्नी म्हणजे आपण कसं आता कुठेतरी आग लागायला पूर्वी कुठेतरी आगीची ठिणगी पडावी लागते असं आपण म्हणतो ना, तसं असतं की घरात काहीतरी अग्नीचं प्रज्वलित करावा लागतो त्यावेळेलाच त्याची कुठेतरी आग. कारण का बघा आता आजकालच्या काळात शॉर्ट सर्किट सारखं माध्यम असू शकतो, पण त्यावेळेला जेव्हा वीज वगैरे काहीच नव्हती त्यामुळे जर एखाद्या गोष्टीला आग लागायची असेल तर कशी लागणार, तर तिथे कुठेतरी आधीपासून अग्नी असेल, कोणतेतरी दिवा असेल, काहीतरी असेल, तो असेल तरच. पण त्या मांत्रिकाच्या घरात त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अग्नी प्रज्वलित केलेला नसताना सुद्धा तिथे आपोआप अग्नी प्रज्वलित झाला आणि त्यामुळे त्याच्या घराला सगळी आग लागली आणि त्याचं घर दग्ध झालं होतं, म्हणजे जळून खाक झालं. आणि त्यांनी त्यावेळेला काय बोभाटा केला की शंकर भटाचं जे भूत आहे हे ब्राह्मण भूत हे मांत्रिक आहे आणि उपचार सुरू केल्यामुळे त्यांनी मांत्रिक योगाने आपल्या घराचं भस्म केलेलं, आग लावून ते जाळलेलं असं त्यांनी असा प्रचार त्या मांत्रिकाने सुरू केला. आणि तसेच आता वेताळ आणि इतर क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास खूप पूजा कराव्या लागतील आणि अशा प्रकारच्या त्यासाठी मोठी धनराशी लागेल. मंत्रतंत्रांचा काहीच उपयोग होणार नाही आणि मांत्रिकांनी धनाच्या आशेनेच हे सगळ्या गोष्टी करतोय हे जेव्हा शंकर भटांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विधान मानून खाली मान घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही असा विचार त्यांनी केला. त्यापेक्षा मोठा विश्वासघात असू शकत नाही. आता शंकर भट मनातमध्ये कशी द्विधा मनस्थिती आहे बघा. जर आपण स्वतःला सुबैया म्हटलं आणि यांना जर ह्यांच्या त्रासातून मुक्त करायला गेलो तर मग जर
की मीच सुबैया, तर त्यांना काय फक्त आईवडिलांचा त्रास दूर नाही होणार, तर त्याला सुबैयाच्या पत्नीचा पण पत्नी म्हणून स्वीकार करावा लागणार, तिच्याबरोबर पती धर्माने वागावं लागणार. त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट अशी कोणती नाही. आणि तो मोठा विश्वासघात होता, त्याची त्याला खंत वाटली. पण विधी माझ्या त्यांच्यावर खूप क्रूरतेने खेळत आहे. का खेळत आहे हे त्यांना समजत नव्हतं, उलगडत नव्हतं. पण त्यांचं काळीज त्यांना खूप वेदना होतं. काळीज करवतीने कापल्यासारखा अनुभव येत होता. आणि त्यांनी सुबैयाच्या आईवडिलांना सांगितले की माझे मायबाप, तुमच्या सर्व स्थावर जंगल अशा संपत्ती तुम्ही काही विक्री करू नका, मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका, मी तुम्हाला माझ्या आईवडिलांसारखेच मानतो, असं त्यांनी सांगितलं. आणि तेवढं सगळं बोलल्यानंतर आपोआप त्यांची मांत्रिकाच्या त्रासातून सुटका झाली. आणि सुबैयाच्या आईवडिलांबरोबर ते आईवडिलांप्रमाणे राहतील असा काहीतरी निर्णय झाला असा. आणि पण त्यांचं नैतिक अशा वेळेला आता काय झालं, आता त्यांना म्हटलं तुम्ही माझ्या मातापित्याचं म्हणायचं, असं झालं. आपोआप त्या स्त्रीचा स्वीकार करावा लागणार. म्हणून त्यांनी परस्त्री ही मातेसमान आहे असे आणि माझी अधपतनापासून माझी रक्षा करावी असं त्यांनी श्रीपादांना प्रार्थना केली. आणि ह्या धर्मसंकटापासून माझे रक्षण करावे असं ते सतत श्रीपादांना प्रार्थना करत होते. आणि माझा इलाज सुरू झाला. 7व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबैयाच्या पत्नीला म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सुबैयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2-3 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 आहे. आपण माझे पती आहात की नाही ते परमेश्वराला माहिती, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन यौवनात पदार्पण केल्यावर कोणताही पुरुष आपल्या पत्नीला पाहून स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करून असतानासुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही. आपण स्पर्शसुद्धा केला नाहीत. हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्याविषयी माझे कोणतेच मत नाही. मी माझ्या घराच्या कुळाचाराला अनुसरून सदाचारी जीवन कंठायचे ठरवले. आपण माझे पती असल्यास तुमच्या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा घरून पळून जाऊन 20 वर्ष झाली. तर माझा विवाह बालपणातच झाला, तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या पावलांचे अनुसरण करेन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभ कोण? ते सद्गुरू असल्यास या जटिल समस्यांचे धर्मसंपत्तीपूर्वक निवारण करावे अशी मी त्यांना प्रार्थना करीन. आता बघा, त्यांनी सुबैयाच्या मातापित्यांचा तर स्वीकार केला, पण पुढे पत्नीबरोबरचं वागणं कसं होतं, तर पुढे त्यांचा इलाज सुबैयाची पत्नी ही त्यांची 7व्या इलाज सुरू झाला. 7 दिवस त्या सुबैयाच्या पत्नी 7 दिवसानंतर म्हणाले की माझ्या बाबतीत बाबा तुझं काय मत आहे? मी खरंच सुबैया आहे असा तुझा विश्वास आहे का? त्यावर ती काय म्हणाली की मी 2 वर्षाची असणार. म्हणजे ही सुबैयाची पत्नी 2 वर्षाची असताना तिचा विवाह झाला होता. तर तिचं वय 22 वर्ष आहे. तिने तिच्या पतीला पाहिलं नाही किंवा ओळखत नाही. त्यामुळे शंकर भट हे तिची पती आहेत की नाही हे परमेश्वरालाच माहिती, तिलासुद्धा माहिती नाही. पण तिचं म्हणणं एक नक्की होतं की त्या शंकर भट हे उत्तम संस्कारी असलेले पुरुष आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार झालेत. कारण का नूतन यवनात अगदी तरुण पत्नी जेव्हा समोर असेल तेव्हा कोणत्याही पती स्थिर राहू शकत नाही. म्हणजे जे काही धर्माप्रमाणे जे पत्नीबरोबर व्यवहार करायचा तो करणारच असतो. पण असं सगळं असूनसुद्धा शंकर भटाने एवढी तरुण युवती समोर असतानासुद्धा त्यांनी तिला स्पर्श केलेला नाही. हे त्यांच्या उत्तम संस्काराचेच लक्षण आहे. आणि त्या सुबैयाची पत्नी, मी माझ्या कुळाचाराप्रमाणे अनुसरून मी सदाचारी जीवन जगायचं कंठायचं ठरवलेलं आहे. तर माझा नवरा जाऊन आता 20 वर्ष झालीत. माझा विवाहच बालपणात झालेला आहे. त्यामुळे आता तो माझा नवरा आहे, त्याच्याशी माझं लग्न झालं आहे, या गोष्टी माझ्या नकळतच झाल्या. त्यामुळे जर तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करणार असाल तर मी सुद्धा तुमची पत्नी म्हणून तुमच्या पावलांचं अनुसरण करेन. आणि तुम्ही ज्या श्रीपाद श्रीवल्लभांचं नेहमी स्मरण करता ते कोण आहेत बरं? आणि तेच या जटिल समस्येतून मार्ग काढतील अशी मी त्या श्रीपादांना विनंतीसुद्धा करीन, प्रार्थनासुद्धा करीन असं त्या सुबैयाची पत्नी शंकर भटांना म्हणते. तिचं वक्तव्य मला योग्य असल्यासारखं वाटतं. त्यावर मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे.
प्रस्तुत ते कुरवपुरात आहेत. आपल्या कल्पनेनुसारून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपाने आहेत असे सिद्ध करतात. छान, तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर. तुला तुझ्या कर्तव्याचा बोध होईल आणि सगळ्यांना स्वीकारार्ह असे उत्तर मिळेल. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक चांडाळ जंगम शैवपंथी आला. त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. त्या परिसरातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्वांना तो भूत, वर्तमान आणि भविष्याची माहिती सांगत होता. त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. त्याच्या विनंतीला मान देऊन तो सुबैयाच्या आईवडिलांच्या घरी आला. त्याने माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन मला त्या खाली टाकण्यास सांगितले. त्यानंतर मी तो काही आकडेमोड करून त्याने ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने ते वाचण्यास सुरुवात केली. तो प्रश्न केलेला माणूस शंकरभट नावाचा ब्राह्मण आहे. श्रीपाद श्रीवल्लभाच्या चरित्राचे लिखाण तो करेल. पूर्वजन्मी हा वयाचा मित्र कुंदकूर या गावात थोड्याच दूर असलेल्या मोगली चर्चा या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्याची विशेष आसक्ती होती. त्याच ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. भावाच्या अनुपस्थित पूजा व इतर विधी हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि ह्याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यास मग्न असत. ही अत्यंत आक्षेपार्ह बाब होती. त्याच्या मित्रासोबत एके दिवशी खेळताना त्याने एक अशी विशिष्ट अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास त्याने ठरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्ष म्हणजे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकरभट विजयी झाला. शंकरभटाच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसापर्यंत गेले. गावात सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा प्रत्यक्ष दत्तप्रभूंसह एवढे मोठे दुष्कृत्य घडले. हा अक्षम्य गुन्हा आहे असे त्यांनी ठरविले. परस्त्रीचा मोह करून तिला वक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकरभट याच्या डोक्यावर गरम तेल घालावे. तसेच खेळण्यामध्ये आपल्या पत्नीला लावलेल्या त्याच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी केला. त्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभटांनी पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी दत्तभक्त देवभक्त म्हणून त्याचा जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुबैया या नावाने शौर्यकर्म करणाऱ्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल असल्यामुळे तो वेडा होऊन लग्न झाल्यावर पळून गेला. सुबैयाची पत्नी निष्पाप आहे. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुबैयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबैया परत येईल. त्या दिवशी शंकरभटाची सुटका होईल. शंकरभटाला असलेली 7.5 श्रीपादांच्या अनुग्रहाने त्याला वर नमूद केलेले त्रास सहन केल्यानंतर काही 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुबैयाच्या मनचंचलतेचा परिहारास्तव शंकरभटाच्या पुण्यातील थोडा भाग चित्रगुप्ताने सुबैयाच्या खात्यात स्थलांतरित केला आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. त्या सत्याची जाणीव ठेवून जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्म कधी करू नये. त्रिपूर क्षेत्रातील अक्षयकुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरात श्रीप्रभूंची जन्मपत्रिका पोहोचेल. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार गुप्त झाल्यानंतर काही शतकांनी हे घडेल. या अगोदर श्रीपादांच्या दिव्यलीला विलासाचे वर्णन करणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र
अमृत प्रकाशित होईल. श्रीपाद वल्लभांच्या करुणेचे वर्णन मी कसे करावे. दुसऱ्याच दिवशी सुबैया स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता. सुबैयाच्या पत्नीस मी माझी बहीण मानले आणि सुबैयाच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर प्रांतातील कणिपाक ग्रामास पोहोचलो. आता बघा किती छान अशी घटना इथे सांगितलेली आहे. आता सगळं झालं, ते मांत्रिकाने सगळं हे केलं. नंतर मग काय झालं की श्रीपाद वल्लभा जे काही योग्य निर्णय घेतील असं सगळं ठरवलं. आणि त्याच दिवशी त्यांच्या वाड्यात म्हणजे सुबैयाच्या मातापित्यांच्या घरी एक भविष्य सांगणारा चांडाळ जंगम म्हणजे चांडाळ आला. जो जंगम होता वैश्यपंथीय आला आणि त्या माणसाकडे काय होतं ताडपत्री ग्रंथ होते आणि त्या परिसरातील सर्वजणांना कालावधीतच तो आदरणीय झाला. म्हणजे तो भविष्य सांगण्यामध्ये सगळ्यांना तो आदरणीय झाला. आणि त्याच्याकडे जे ताडपत्र ग्रंथ जे नाडी ग्रंथ असून त्याला काय म्हणतो ते रमलशास्त्र असे म्हणतात. तर आणि सुबैयाच्या मातापित्यांच्या आग्रहानुसार विनंतीला मान देऊन हा त्यांच्या घरी आला हा व्यक्ती. आणि त्यांनी शंकर भटांच्या हातात काही कवड्या देऊन त्याला त्या खाली टाकण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी आकडेमोड करून ताडपत्राच्या ग्रंथातनं एक पान बाहेर काढलं आणि त्यांनी ते वाचण्यास सुरुवात केली. ते म्हणाले हा प्रश्न केलेला माणूस म्हणजे शंकर भट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. श्रीपाद वल्लभ चरित्राचे हा लिखाण करणार आहे असं त्यांनी शंकर भटांबद्दल सांगितलं. आणि पूर्वजन्मी आता त्यांनी काय सांगितलं डायरेक्ट त्याच्या सरळ पूर्वजन्माची कथा सांगायला सांगितलं की पूर्वजन्मी हा आणि ह्याचा एक मित्र हा कुंदुकूर या गावात गावाच्या थोड्याच दूर असलेल्या मोगलीचरला या ग्रामात जन्मले होते. आणि तिथे त्या दोघांनाही जुगार खेळण्याची खूप अशी आसक्ती होती. आणि त्या ग्रामामध्ये एक स्वयंभू दत्तप्रभूंचे देऊळ होते. हा दत्तप्रभूच्या देवालयात जो अर्चक होता जो पुजारी होता त्या पुजाराच्या भावाच्या रूपात या शंकर भटाचा जन्म झालेला होता. आणि भावाच्या अनुपस्थितीमध्ये काय करायचं शंकर भट हे म्हणजे त्या पूर्वजन्मीचे जे शंकर भट होते त्यांच्या पूर्वजन्मामध्ये ते त्या पूजा करीत होते आणि इतर विधी ते करीत असत. दत्त देवालयाच्या प्रांगणातच शंकर भट आणि त्याचे मित्र त्याचा जो कोणी मित्र होता तो मित्र हे दोघे जण जुगार खेळत असत. आणि ही अतिशय आक्षेपार्ह बाब आहे. आणि एके दिवशी काय झालं एक तो आपल्या मित्राबरोबर जुगार खेळत होता शंकर भट आणि त्यांनी त्या मित्राला काय अट टाकली की मित्र जिंकल्यास हा त्याला ठरलेली काहीतरी रक्कम देईल. पण जर शंकर भट जिंकले तर मित्राने आपल्या पत्नीस त्याला द्यावे असे ठरले. आणि ह्या कराराला साक्ष म्हणजे दत्तप्रभूच आहेत असे प्रमाण माणूस त्यांनी खेळण्यास सुरुवात केली. तर बघा किती मोठं पाप त्यांच्या हातून घडत आहे. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू झालेला आहे हे दत्तप्रभू पाहत होते. आणि या खेळामध्ये शंकर भट विजयी झाले. शंकर भटांनी जेव्हा विजयी झाले तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या मित्राने आपल्या पत्नीस देण्यास नकार दिला आणि त्या दोघांमध्ये भांडण झालं. आणि ते भांडण झाल्यानंतर ते भांडण मोठ्या माणसांपर्यंत पोचले आणि गावातल्या सुज्ञ व्यक्तींना एकत्र जमले आणि पवित्र अशा प्रभूंसमोर त्यांनी असा दुष्कृत्य केलं हे घडलं हे त्यांना कळलं. आणि हा अक्षम्य गुन्हा आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी त्यांना शिक्षा दिली. तर काय केलं परस्त्रीचा मोह करून वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल त्यांनी शंकर भटांच्या डोक्यावर गरम तेल ओतावे आणि खेळामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावणाऱ्या त्याच्या मित्राला म्हणजे आपली पत्नी किती म्हणजे हे असते आणि तिला जर पणाला लावलं तर त्याला नपुंसकता येईल असं अंगविच्छेदन करावं असं ठरलं. आणि त्या दोघांना त्या ग्रामातून बहिष्कार असा न्याय सुज्ञांनी सांगितला आणि त्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर भटाने. आणि हा त्यांचा पूर्वजन्माची कथा सांगितलेली. आता शंकर भटांनी त्या थोडीशी दत्तसेवा केल्यामुळे त्यांना पुढच्या जन्मामध्ये म्हणजे दत्ताची त्या देवळामध्ये पूजा वगैरे अर्चा केली होती त्यामुळे त्यांना पुढचा जन्म हा दत्तभक्ताचा प्राप्त झाला. आणि त्यांचा जो मित्र होता तो सुबैया म्हणून जन्माला आला.
शौर्य कर्म करणाऱ्या म्हणजे काय तर न्हाव्याचं काम करणाऱ्या अशा घरामध्ये त्याचा जन्म झाला आणि तो तिरुपतीसारख्या पवित्र क्षेत्री जन्मला. आणि त्याचं मन काय झालं, सुबैयाचं मन हे चंचल झालेलं आहे आणि तो वेडा होऊन घर सोडून गेलेला आहे. आणि सुबैयाच्या पत्नीच्या ज्या पातिव्रत्याच्या प्रभावाने काय होणार आहे तर सुबैयाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र म्हणजे जे काही ते शास्त्र आता माहिती सांगितलं ते ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबैया परत घरी येईल आणि शंकर भटांची यातून सगळ्यातून सुटका होईल असं त्यांनी सांगितलं. तर शंकर भटांनी कडे असलेली जी असलेली साडेसाती श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने त्याला वर नमूद केलेला त्रास सहन केल्यानंतर 7.5 दिवसातच निघून जाईल. म्हणजे आता जे आपण पाहिलं असेल की शंकर भटांना कसा त्रास होत होता. 6 दिवस त्या मांत्रिकाने त्रास दिला. 6व्या दिवशी मग त्यांनी जेव्हा कबूल केलं तेव्हा तो मांत्रिक मग निघून गेला. मग 7व्या दिवशी सुबैयाच्या पत्नी सुद्धा त्यांनी सांगितलं की तुझं काय मत आहे. त्यावेळेला स्त्री सुबैयाची पत्नी सुद्धा काय म्हणाली की जसं श्रीपाद श्रीवल्लभ यातून सगळ्यातून मार्ग वाटवले. हे 7व्या दिवशी घडलेली घटना. आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी हा रमलशास्त्राचं वाचन केलेला माणूस त्यांच्याकडे आला आणि तो काय म्हणा रमलशास्त्र वाचन केलेल्या दुसऱ्या दिवशी सुबैया पुन्हा घरी येईल आणि शंकर भटांना जो 7.5चा त्रास होता तो 7.5 दिवसातच संपणार आहे. तर बघा श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा बघा 7.5चा कालावधी केवढा मोठा होता, 7.5 वर्षाचा असा मोठा कालावधी. पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे 7.5 दिवसातच शंकर भटांची 7.5 ही संपलेली आहे. हा सगळा 7.5 दिवसाचा त्रास त्यांनी भोगलेला त्यांच्यावर त्यांना अगदी मारण्यात आलं, वार करण्यात आले त्यांच्यावर, अगदी लिंबाचा रस ओतण्यात आला, चापकाचे फटके पडले. हा झाला त्यांचा शारीरिक त्रास. परत स्त्री बरोबर राहण्याची वेळ आली. हा मानसिक त्रास बघा, नुसता शारीरिक त्रास होत नाही, मानसिक द्विधासुद्धा त्या काळात त्यांच्या वाट्याला आलेली. म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास हा त्यांना झालेला आहे. त्यांच्यावर मानसिक द्विधा परिस्थिती आलेली की दुसऱ्याच्या पत्नीचा आपला पत्नी म्हणून स्वीकार करायचा की नाही असा जो त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. ह्याच्यातही त्यांचं वागणं धर्मसंमत होतं. अगदी सुंदर अशी ललना एखादी यौवनवती स्त्री त्यांच्यासमोर असून सुद्धा त्यांनी तिला स्पर्श केला नाही. त्यांचं वागणं धर्मसंमत झालं. म्हणजे असं शारीरिक आणि मानसिक असा सगळ्या प्रकारचा त्रास त्यांना त्या काळात सहन झाल्यानंतर त्यांची 7.5 ही 7.5 दिवसातच संपवली आहे. तर इथे म्हटलं भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंकडून कठीणातील कठीण शिक्षेस प्राप्त होतं. म्हणजे आता बघा त्यांनी काय केलं, भगवंताला दत्तप्रभूंना साक्ष ठेवून त्यांनी अनुचित संकल्प केला आणि त्याच्यामुळे दत्तप्रभूंकडून कठीण अशी शिक्षा शंकर भटांना झालेली आहे. तर सुबैयाच्या चंचलतेचा परिहारास्तव काय करण्यात आलं तर शंकर भटाच्या वाट्याचा जो पुण्याचा थोडा भाग होता तो चित्रगुप्ताने स्थलांतरित करून सुबैयास दिला आणि कर्बाचा अत्यंत सूक्ष्म रीतीने असं प्रभाव सूक्ष्म रीतीने काम करतो. त्याची सत्यतेची जाणीव ठेवून जीवाने सदैव सत्कर्मच केलं पाहिजे. आता आपण कसं वागलं पाहिजे त्याच्यासाठी फार महत्त्वाचा निर्णय. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. म्हणजे आपण जे काही कर्म करत असतो, आपण जर कोणाला त्रास दिला, खोटं वागलो, काय केलं तर त्याचा प्रभाव हा अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. आणि या सत्याची नेहमी जेव्हा कर्म करत असतो, आपण वागत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टींची नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपलं कर्म हे धर्माला अनुसरून असलं पाहिजे. दुष्कर्म आपण कधी करू नये. आणि इथे एक असा उल्लेख आहे की श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मपत्रिका श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार गुप्त झाल्यानंतर काही शतकांनी हे घडेल, जन्मपत्रिका पिठिकापुरात पोहोचेल. आणि कधी हे होणार आहे तर कोणाकडून होणार आहे हे काम, अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून पिठिकापुरामध्ये पोचणार आहे. आणि हे काम श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार गुप्त झाल्यानंतर कित्येक शतकांनी घडणार आहे. त्याच्या अगोदर श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलाविलासाचे वर्णन करणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र प्रकाशित होणार आहे असं इथे हा एक उल्लेख इथे आलेला आहे. हा जरासा कठीण आहे, आपण पुढच्या भागात याच्यावर चर्चा करूया. आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन काय करावे. दुसऱ्या दिवशी लगेच सुबैया त्याच्या स्वगृही आला
त्याच्या मनाचं चंचलत्व निघून गेलं होतं, तो स्थिर झाला. सुबैयाच्या पत्नीस शंकरभटाने आपली बहीण मानले आणि सुबैयांच्या मातापित्याची परवानगी घेऊन शंकर भट हे पुन्हा पुढच्या प्रवासास निघाले आणि ते चित्तूर येथील कणिकापात या ग्रामात पोचले. बघा, शंकर भटांच्या ची 7.5चा काळ. तिरुपतीत गेल्यानंतर त्यांना 7.5 लागली आणि त्या 7.5च्या काळात त्यांच्यावर काय काय घडलं हे सगळं आलेलं आहे. आणि 7.5चं जे त्यांच्यावर सगळं घडलं हे कशामुळे घडलं तर पूर्वकर्म, म्हणजे आपलं जे कर्म आहे, आपल्याला जे 7.5च्या काळात भोगायचं आहे ते काय भोगायचं तर आपलं प्रारब्ध. अगदी सुरुवातीला तुम्ही ऐकलं असेल तर 7.5च्या काळात तुम्ही काय भोगणार आहात तर तुमचं प्रारब्ध भोगणार. तुम्ही जे काही दुष्कर्म केले असते त्या दुष्कर्माची तुम्हाला जी काही शिक्षा होत असते ती या 7.5च्या काळात असते. त्यामुळे सुरुवातीलाच शनीश्वरांना श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणालेले आहे की जीवाला त्याच्या कर्माच्या प्रमाणे, अगदी सुंदर वाक्य आहे ते वाक्य आपण परत एकदा वाचूया की तुझ्या धर्माला अनुसरून तू तुझं कर्तव्य कर. जीवांना कर्मफलिताचे अनुभव करून देण्याच्या कर्मबंधापासून तू मुक्त करतोस. म्हणजे जीवांना त्याच्या कर्मफलिताचे, तर प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मफलिताचा अनुभव देण्याचं काम ही 7.5 करत असतं. ते आपलं प्रारब्ध असतं. म्हणजे जे काही आपण वाईट कर्म केलं आहे ते भोगण्याचा आता काळ म्हणजे 7.5 असतं. त्या आपल्या दुष्टकर्मांची जी आपल्याला शिक्षा मिळणार असते, जी काही आपल्यावर जे घडणार असतं ते म्हणजे 7.5 म्हणजे उगाच कोणालाही त्रास होत नाही. तुमच्या हातून कुठेतरी कधीतरी काहीतरी वाईट कर्म घडलेलं असतं. तर शंकर भटांच्या बाबतीतच बघा ना, त्यांच्या हातून कधी पूर्वजन्मात घडलेलं वाईट कर्म आहे आणि त्या वाईट कर्माची शिक्षा ते त्यांच्याकडून आत्ता श्रीपाद श्रीवल्लभाने सगळं भोगून घेतलेलं आहे. त्या कर्मबंधनातून त्यांना मुक्त केलेलं आहे. पण गुरुची कृपा तरी किती मोठी आहे बघा, की श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने शंकर भटांची 7.5 जी 7.5 वर्षाची असते ती फक्त 7.5 दिवसात इथे संपलेली आहे. आणि सुबैया परत आपल्या घरी आलेला आहे. त्यांनी आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला आहे. आणि सुबैया आणि शंकर बरोबरच हे का घडलं तर त्यांचं पूर्वजन्मीचं कर्म होतं, त्यांचं पूर्वजन्मीचं नातं होतं काहीतरी. ते एकमेकांचे मित्र होते. मित्रामध्ये ते जुगार कसे खेळायचे, जुगारामध्ये त्यांनी कोणत्या विचित्र पद्धतीची अट लावली गेली. आणि बघा कर्मबंध कसं असतं बघा. शंकर भट पूर्वजन्म, त्यांचा पूर्वजन्म आठवा. पूर्वजन्मामध्ये त्यांनी काय केलं, मित्राच्या पत्नीची आशा ठेवली. म्हणजे त्या परस्त्रीवर त्यांची आशा होती आणि त्या हिशोबाने विचाराने त्यांनी जुगार खेळला. आणि या जन्मामध्ये 7.5मध्ये त्या काळात तीच स्त्री त्यांच्यासमोर पत्नी म्हणून आली. पण ती त्यांची सद्विवेक बुद्धी या जन्मामध्ये जागृत होती. त्यांना ते सगळं कळत होतं. मोहमायेपासून ते आता हळूहळू दूरच झालेले होते श्रीपादांच्या कृपेने. आणि त्याच स्त्रीला त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही. म्हणजे बघा, जन्म वेगळा, व्यक्ती त्या 3च आहेत. त्या जन्मात त्यांनी त्या परस्त्रीची त्यांनी आशा केली, त्याच्यासाठी जुगार खेळला. त्या जुगारात ते तिला जिंकले आणि मग ती विचित्र अट पूर्ण होत नव्हती. तेव्हा मग त्यांच्यामध्ये भांडण झालं, वाद झाला. आणि कर्मबंधनाचं भोग बघा, तीच स्त्री या जन्मामध्ये पुन्हा ते सगळे एकत्र जन्मले. तो मित्र सुबैया झाला, त्याची ती पत्नी झाली आणि शंकर भट पण झाले. आणि त्याच्यावर तो आरोप झाला आणि त्यांच्या पुढ्यात ती स्त्री आता समोर त्यांची पत्नी म्हणून समोर 7 दिवस त्यांच्या वावरत होती. पण त्यांनी त्या स्त्रीला अजिबात स्पर्श केलेला नाही. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची किती कृपा आहे बघा. धर्माने आपण कसं वागायचं, धर्मसंमत कसं वागायचं, आपल्या हातून कधीही दुष्कर्म घडता कामा नये. या जन्मात, पूर्वीच्या जन्मात, पुढच्या जन्मात घडू नये. सतत देवतेचं आपल्याकडून पुण्यस्मरण व्हावं. किती मोठा विचार आहे बघा. आणि बघा ह्या पूर्ण प्रकारातनं 7.5 काय आहे, 7.5चा होणारा त्रास आपल्याला उगाच होतो का तर नाही. 7.5चा त्रास म्हणजे आपलं पूर्वजन्मीचं किंवा आपलं जे काही कर्म असेल, जे आपल्याकडून वाईट कर्म झाले त्या कर्माचं फळ देणारा हा काळ. त्या कर्मबंधातून आपल्याला मुक्त करण्याचा जो काळ असतो तो काळ म्हणजे 7.5चा काळ. त्यामुळे 7.5चा काळ हा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. आणि त्याचं कर्म हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांनी ते कर्म कसं करावं, काय करावं, चांगलं कर्म केलं पाहिजे, ह्या सगळ्या भागातून आपल्याला
कळतं. तर आज आपण 5व्या अध्यायाचा सुरुवातीचा थोडासा म्हणजे 5व्या अध्यायाचा थोडा भाग पाहिलेला आहे. याच्या पुढचा जो भाग आहे थोडासा भाग राहिलेला आहे तो आपण उद्या पाहूया. म्हणजे ही एक कथा इथे संपली आणि शंकर भट कणिकापात या ठिकाणी पोचलेले आहेत आणि तिथे जो काही पुढची घटना असेल जी घडणारी असेल त्याचा आपण माहिती घेणार आहोत. तर आजचा हा कथेचा भाग आपण इथेच थांबवतो. तत्पूर्वी आजचा प्रश्न आहे की शंकर भटांची 7.5 ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने 7.5 वर्षाची 7.5 होती ती कधी संपली किंवा किती काळामध्ये संपली हे याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर शंकर भटांची 7.5 जी नेहमी 7.5 वर्षाची असते ती श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने किती काळात संपली याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे ताडपत्री ग्रंथ जाणणाऱ्या त्या माणूस होता त्याला जे शास्त्र होतं त्या शास्त्राला कोणते शास्त्र म्हणतात, त्या शास्त्राचं नाव काय आहे, ज्या शास्त्राद्वारे तो भूत भविष्य आणि वर्तमान याच्यातल्या घटना सांगत होता त्या शास्त्राचं नाव काय? श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.